कसं असणार आहे आणि नेमका इश्यू काय आहे? नमो बुद्धाय, जय भीम. सर्व भिक्खू संघ, भिक्खुनी संघ, उपासक संघ, उपासिका संघ आणि सद्धर्मावरती विश्वास ठेवणारे सर्व सज्जन उद्या 3 मार्च 2025 रोजी विभागीय आयुक्त येथे सर्व उपासक उपासिका भिक्खू संघाच्या वतीनं 1 दिवसीय धरणे आंदोलन छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केलेलं आहे. या दिवशी सकाळी 10 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत हे धरणे आंदोलन आयोजित केले गेलेलं आहे. या धरणे आंदोलनाचा मुख्य उद्देश जे बोधगया येथे बोधगया महाबोधी विहार आहे, जे हिंदू ज्याला आपण ब्राह्मण धर्मातील पंडित ब्राह्मण मनुवादी लोक जे त्या बोधगयाच्या कमिटीमध्ये आहेत, त्या कमिटीमध्ये जे पंडित ब्राह्मण आहेत, तेथे महंत आहे, कलेक्टर त्या कमिटीचा अध्यक्ष आहे. तर असे हे लोक बोधगया येथे कब्जा करून बुद्धविहार त्यांनी ताब्यामध्ये घेतलेलं आहे. त्या ठिकाणी जे काही ताब्यात घेतलेलं विहार आहे ते हे त्यांनी तिथून बाजूला व्हावं. शासनाने त्याची दखल घेऊन हे बुद्धविहार बौद्ध भिक्षू, बौद्ध उपासक उपासिका यांच्याच ताब्यामध्ये ते द्यावं, अशी आमची रीतसर मागणी आहे. उद्याच्या आंदोलनामध्ये मराठवाड्यातील नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही सद्धर्मप्रेमी उपासक उपासिका आहेत, त्यांनी या धरणे आंदोलनामध्ये वेळात वेळ काढून उपस्थित व्हावं आणि आम्ही बुद्धगया मुक्ती आंदोलनामध्ये सहभागी आहोत. आमच्यामध्ये ती सद्भावना आहे की हे महाबोधी विहार ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त व्हावं आणि बौद्धांच्या ताब्यामध्ये ते मिळावं. या सद्भावनेसाठीच, या उपक्रमासाठीच आम्ही कटिबद्ध आहोत आणि हजारोच्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित व्हावं, ही सर्वांना आग्रहाची विनंती आहे. सर्वजण याची दखल घेतील आणि बौद्ध भिक्षूंच्या ज्या मागण्या आहेत, बौद्ध लोकांच्या ज्या मागण्या आहेत, किंबहुना जे काही बौद्ध देशातील बौद्ध लोक आहेत, आंतरराष्ट्रीय बौद्ध देश त्यामध्ये असलेला भिक्खू संघ यांची मागणी आहे की हे महाबोधी विहार फक्त बौद्धांच्याच ताब्यामध्ये असावं, अशी मागणी शासनाने मान्य करावी आणि महाबोधी महाविहार ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त करावं, एवढी सर्वांना सूचना आहे. धन्यवाद. मी भदंत बोधिपालो महाथेरो, अनुसंघ नायक, अखिल भारतीय भिक्खू संघ बोधगया, सर्वांना सूचना करत आहे. सर्वांनी दखल घ्यावी. सर्वांचे धन्यवाद.